नमस्कार मित्रांनो. पुढील 5 दिवस शेअर बाजारात मोठी तेजी येणार का? की पुन्हा एकदा बेअर मार्केट गुंतवणूकदारांना मोठा धक्का देणार? अमेरिका, इराण तणाव, डाव जोन्समधील घसरण, निफ्टीचे संकेत आणि या आठवड्यातील क्वार्टर वन रिझल्ट या सर्व गोष्टी तुमच्या पोर्टफोलिओवर थेट परिणाम करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण पुढील आठवड्यात बाजाराला हलवणारे प्रत्येक मोठे ट्रिगर आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सर्वात आधी या आठवड्यात शेअर बाजार किती दिवस सुरू राहणार? तर चांगली बातमी म्हणजे या आठवड्यात कोणतीही सार्वजनिक सुट्टी नाही. म्हणजे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत सलग 5 दिवस ट्रेडिंग होणार आहे. त्यामुळे पूर्ण आठवडा बातम्या, क्वार्टरवर निकाल आणि जागतिक घडामोडीमुळे व्हॉलॅटिलिटी जास्त राहू शकते. आता मागील आठवड्याकडे पाहूया. शुक्रवारी भारतीय बाजाराने चांगली रिकव्हरी दाखवली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशकांनी मजबूत तेजी नोंदवली. गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काही प्रमाणात परत आला, पण फक्त एका दिवसाच्या तेजीवरून बुल मार्केट सुरू झाला असे समजणे योग्य ठरणार नाही. कारण मोठे चित्र अजूनही पूर्णपणे बदललेले नाही. गेल्या जवळपास 2 वर्षापासून आपण एकच गोष्ट पाहत आहोत. बाजार वर जातो, पुन्हा खाली येतो. नवीन हाय बनवण्याचा प्रयत्न करतो, पण लगेच प्रॉफिट बुकिंग सुरू होते. यामुळे लाँग टर्ममध्ये बाजार अजूनही एका मोठ्या रेंजमध्ये अडकलेला दिसतो. आता पाहूया शुक्रवारी अमेरिकन बाजारात काय घडले. भारतीय बाजार बंद झाल्यानंतर अमेरिकेतील डाव जोन्समध्ये मोठी घसरण झाली. नॅसडॅकवरही दबाव दिसून आला. याचा परिणाम सोमवारच्या भारतीय बाजाराच्या सुरुवातीवर होऊ शकतो. दुसरीकडे निफ्टी मात्र सौम्य सकारात्मक संकेत देत आहे. याचा अर्थ ओपनिंग फ्लॅट ते थोडी पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. पण ओपनिंगपेक्षा दिवसभर येणाऱ्या जागतिक बातम्या आणि महत्त्वाच्या अधिक महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता येऊया या आठवड्यातील सर्वात मोठ्या ट्रिगरकडे, तो म्हणजे मिडल ईस्टमधील वाढता तणाव. सध्या जगातील जवळपास प्रत्येक मोठा गुंतवणूकदार, प्रत्येक मोठी फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि प्रत्येक स्टॉक मार्केट याच एका गोष्टीवर सर्वाधिक लक्ष ठेवून आहे. कारण युद्ध फक्त 2 देशांमध्ये होत नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. गेल्या काही महिन्यापासून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. दोन्ही बाजूने एकमेकावर गंभीर आरोप होत आहेत. काही ठिकाणी हल्ले, काही ठिकाणी प्रत्युत्तर आणि सतत वाढणारी अनिश्चितता यामुळे जागतिक बाजार अस्वस्थ झाला आहे. युद्धाचा सर्वात मोठा परिणाम कुठे दिसतो तर क्रूड ऑइलवर. कारण मिडल ईस्ट हा जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक प्रदेश आहे. त्यामुळे क्रूड ऑइलवर याचा परिणाम लगेच दिसून येतो. तर आता पाहूया या आठवड्यातील अजून एक सर्वात मोठा महत्त्वाचा ट्रिगर आणि तो म्हणजे भारत-अमेरिका ट्रेड डील. सध्या संपूर्ण बाजाराचे लक्ष या चर्चेकडे लागले आहे. कारण भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जर या आठवड्यात कराराबाबत सकारात्मक घोषणा झाली, तर अनेक सेक्टरमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळू शकते. म्हणून या आठवड्यात ट्रेड डीलची घोषणा नाही, तर त्यातील अटी आणि फायदे यावर बाजाराची प्रतिक्रिया अवलंबून असेल. आता नजर टाकूया चीनकडे. या आठवड्यात चीनचा लोन प्राईम रेट LPR जाहीर होणार आहे. हा चीनमधील महत्त्वाचा व्याजदर आहे. चीनने व्याजदर कमी केले तर अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. त्याचा सकारात्मक परिणाम आशियाई बाजारावर दिसू शकतो आणि त्याचा फायदा भारतीय बाजारालाही होऊ शकतो. यानंतर अमेरिकेचे फेडरल रिझर्व्हकडे संपूर्ण जगाचे लक्ष असणार. या आठवड्यात फेडचे काही वरिष्ठ अधिकारी भाषण करणार आहेत. गुंतवणूकदार त्यातून एकच गोष्ट शोधतील, पुढील व्याजदर धोरणाचा इशारा. जर व्याजदर कमी करण्याचे संकेत मिळाले, तर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण तयार होऊ शकते. पण महागाईचा दबाव कायम असल्याचे संकेत मिळाला, तर बाजारात पुन्हा दबाव वाढू शकतो. आता येतो AI सेक्टरकडे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरातील टेक कंपन्यांमध्ये मोठे बदल होत आहेत. या आठवड्यात अमेरिकेतील अनेक मोठ्या AI आणि सेमीकंडक्टर कंपन्यांचे क्वार्टरवर निकाल जाहीर होणार आहे. याचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले तर नॅसडॅकमध्ये तेजी येऊ शकते आणि त्याचा सकारात्मक परिणाम IT कंपन्यांवर दिसू शकतो. विशेषतः TCS, इन्फोसिस, HCL टेक, टेक महिंद्रा, विप्रो यासारख्या IT शेअर्सवर गुंतवणुकीचे लक्ष असेल. आता भारतातील क्वार्टरवर रिझर्व्ह बद्दल बोलूया. सध्या एकामागोमाग एक कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहे.
बँकिंग, IT, ऑटो, FMCG, फार्मा आणि फायनान्शियल सर्व्हिस या सेक्टरमध्ये निकाल बाजाराची दिशा ठरवतील. जर मोठ्या कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले तर निफ्टीला मजबूत आधार मिळू शकतो. पण निकाल निराशाजनक ठरले तर मोठ्या शेअर्समध्ये प्रॉफिट बुकिंग वाढू शकते. म्हणूनच या आठवड्यातील सर्वात मोठे 4 ट्रिगर लक्षात ठेवा. पहिला भारत-अमेरिका ट्रेड डील, दुसरा चायना LPR, तिसरा US फेडचे संकेत आणि चौथा क्वार्टर वन रिझल्ट सेशन. या चारही गोष्टीचा परिणाम भारतीय शेअर बाजाराच्या पुढील दिशेवर थेट परिणाम होणार आहे. म्हणून या आठवड्यात कोणतीही मोठी पोझिशन घेण्यापूर्वी या सर्व अपडेट्सवर नक्की लक्ष ठेवा. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर येणारा आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. एका बाजूला भारत-अमेरिका ट्रेड डीलची शक्यता, मोठ्या कंपन्यांचे क्वार्टरवर निकाल, FII-DII खरेदी विक्री आणि जागतिक बाजाराची दिशा. तर दुसऱ्या बाजूला मध्य पूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरची ताकद आणि महागाईचा दबाव. हे सर्व घटक मिळून पुढील काही दिवस बाजाराची दिशा ठरवणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा शेअर मार्केट अपडेटसाठी बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत आणि इतर गुंतवणूकदारापर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.